आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे 8वीच्या विद्यार्थ्यांनी एक NMMS नावाची जी एक्झाम असते, नॅशनल मेरिट ची जी एक्झाम असते, NMMS एक्झाम असते, तुम्हाला मी दाखवतो. NMMS म्हणून एक्झाम असते मित्रांनो, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. म्हणजे यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला पैसे भेटतात. त्या पैशासाठी मित्रांनो ही एक एक्झाम दिलेली आहे. आपण 8वीच्या मुलांनी सर्वांनी एक्झाम दिलेली आहे. तर ती एक्झाम जी दिली 8वीच्या मुलांनी, त्याचा निकाल लागलेला आहे. तो निकाल आपल्याला कसा पाहायचा आहे, आपण पास आहोत की नापास आहोत ते कसं पाहिजे, त्याचा आज व्हिडिओ मी टाकतोय मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि आपला रिझल्ट तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, जे 8वीला विद्यार्थी असतील, त्यांच्या पालकांचे विद्यार्थी 8वीला असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांच्या पण माहितीसाठी, त्यांच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहूया की सुरुवातीला आपल्याला करायचंय गुगलवरती जायचंय. गुगलवरती जाऊन NMMS असं सर्च करायचंय मित्रांनो. त्यानंतर सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पेज ओपन होईल. इथे पहिल्या पेजवरती, पहिल्या लिंकवरती टच करायचंय. इथे दिसतंय मित्रांनो 22-23 आणि 23-24. 23-24 वरती आपण क्लिक करतोय. इथे सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. इथे बघा जी एक्झाम झालेली आहे 24/12/2023, बरोबर. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त गुणाची यादी ही संकेतस्थळावर 7/2 पासून पाहता येईल, बरोबर. यामध्ये मित्रांनो ही जी यादी आहे ती आलेली आहे. इथे पाहूया आपण निकालवरती उजव्या साईडला. तर इथे निकालवरती आपण टच करतोय. निकालावरती टच केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल उजव्या कोपऱ्यामध्ये की आपल्याला काय टाकायचं, तिथे रजिस्टर नंबर टाकायचा आहे. इथे हॉल तिकीट टाकायचे मित्रांनो आणि इथे खाली काय करायचंय, मदरचं नाव टाकायचं. आता हॉल तिकीटचा जो सीट नंबर असेल, हॉल तिकीटवरती जो सीट नंबर असतोय तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर इथे आईचं नाव टाकायचंय. मी ते टाकून घेतोय मित्रांनो आणि टाकून घेतल्यानंतर कसं येईल ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. हॉल तिकीटचा नंबर टाकतोय, हे तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनिट. इथे आपण काय करतोय, इथे बॅक येतोय. बॅक आल्यानंतर इथे इंटर सीट नंबर आणि इंटर मदर नेम असं टाकायचंय. यानंतर आपण सर्च करणार आणि सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला रिझल्ट दिसेल, आपण किती मार्क्स मिळालेत काय वगैरे. तिथे बघा 2 टाईपचे होते सब्जेक्ट, मॅट आणि सॅट. मॅट म्हणजे काय की जे आपल्याला एक बुद्धिमत्ता चाचणी जी होती त्यापैकी आपल्याला मार्क्स मिळवायचे होते. आणि सॅट म्हणजे काय, ते स्कूल रिलेटेड जे क्वेश्चन असणार होते, आपला जो स्कूलचा सिलेबस आहे 8वीचा, ते जे मार्क्स होते मित्रांनो, त्याबद्दल आपल्याला तिथे काय होणार होतं, ते आपल्याला मार्क्स मिळणार होते. तर आपल्याला मित्रांनो इथे बघा पास दाखवतोय, रिझल्ट काय पास. ऑब्टेन मार्क्स मॅथमध्ये 32 मिळालेत, सॅटमध्ये 48 मिळालेत मित्रांनो, राईट. सॅटमध्ये काय असणार आहे की मॅथ्स आणि सायन्स. तर मॅथमध्ये 14 मार्क्स मिळालेत, सायन्समध्ये 16 मार्क्स मिळालेत, बरोबर. तर टोटल 80 मार्क्स मिळाले आहेत मित्रांनो 178 पैकी. तो पास झालेला आहे विद्यार्थी. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो निकाल पाहू शकता वेबसाईट वरती जाऊन. आता हे बघा परत एकदा पाहून घ्या. NMMS मी सर्च केलंय. ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे निकालावरती टच करायचंय. आता इथे निकालावरती टच केल्यानंतर आपल्याला इथे जेव्हा निकालावरती टच करतोय ते सीट नंबर टाकायला ऑप्शन आपल्याला येतोय मित्रांनो, बरोबर. आता इथे बघा वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. जे एक्झाम दिली होती आपण, ती एक्झामची यादी जी आहे 7/2/2024 रोजी जे MSC पुणे या जे आहे किंवा NMMS या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो, बरोबर. त्यानंतर मित्रांनो सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही, हे तर आहे. तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड इत्यादी मध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी 16/2/2024 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, बरोबर. म्हणजे तुमचा निकाल लागलाय, पास झाला, तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे मित्रांनो, बरोबर. तर त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. तर तुम्हाला ते जर नावात बदल असेल तर तुम्हाला ते बदलून घ्यायचं आहे व्यवस्थित. कारण की तसं जर केलं नाही आपण तर आपल्याला काय असणार आहे, स्कॉलरशिप भेटणार नाहीये मित्रांनो. इथे बघा ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुमचं बरोबर असेल चुकीचं असेल ते तुम्हाला आताच तयार करून घ्यायचं मित्रांनो, शाळेमध्ये चौकशी करून. त्यानंतर 3 आहे मित्रांनो, आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. म्हणजे जी निवड यादी असणार आहे ती याच जे संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मित्रांनो टाकण्यात येणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा आहे मित्रांनो, सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कॉर्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुण पडताळणी केली जात नाही, बरोबर.
पेपरची गुड पडताळणी केली जाणार नाही. जे मार्क्स तुम्हाला मिळाले तेवढेच तुमचे मार्क्स कंपल्सरी आहेत मित्रांनो. यानंतर मित्रांनो शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी जी आहे जाहीर झाल्यानंतर निवड यादीत कोणताही बदल करता येणार नाही मित्रांनो. 6वं आहे मित्रांनो बघा, सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित 40% गुण मिळणे आवश्यक आहे. आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी मित्रांनो 32% गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे जे टोटल मार्क्स आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला 40%, बाकीच्या समाजासाठी आणि SC ST समाजासाठी 32% गुण तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. आणि हे जे 7 नंबरचं आहे मित्रांनो बघा, मॅथ विषयातील खाली नमूद केलेले 2 प्रश्न रद्द झालेले असल्याने, बरोबर, तर त्यामध्ये मॅथ विषयास 88 व सॅट विषयास 90 प्रश्न असे एकूण 178 पैकी गुणदान करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये पूर्ण बदल होत असेल अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येत आहे. म्हणजे जर बदल होत असेल तर यांचे निकाल काय करणार आहेत, राखीव ठेवण्यात येणार आहेत मित्रांनो. तर फक्त आता निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर स्कॉलरशिप येण्यासाठी तुम्हाला मित्रांनो नाव बरोबर पाहून घ्यायचंय. आधार कार्डवरती नाव जे आहे आणि जे निकालावरती नाव आलंय ते नाव आपल्याला बरोबर पाहून घ्यायचंय. आणि जर बरोबर नाव नसेल तर आपल्या शाळेतल्या मुख्याध्यापकाशी आपल्याला संपर्क साधायचा आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला जे नवीन अपडेट्स असतील ते प्रॉपर लवकर मिळत राहतील. धन्यवाद.